मैत्रिणींनो, माही आरी वर्क फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ट्रेसिंग करून नथ कशी बनवायची आज हे शिकणार आहोत। तर आपण तुम्ही बघू शकता की पेपर कॉपी ऍप ओपन झाल्यावरती जो स्क्रीनशॉट मारलेला जो फोटो आहे तो तुम्हाला वरच्या साईडला दिसतोय, त्याला आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। तुम्हाला हे ट्युटोरियल पहिला वरती येईल, ह्याला ओके आणि गॉट इट करून घ्यायचं आहे। गॉट इट झाल्याच्या नंतर तुम्हाला जेवढ्या साईजची नथ बनवायची आहे, आता मला एवढ्या साईजची नथ बनवायची आहे। तर हा ऍप कसा यूज करायचा पहिला मैत्रिणींनो मी तुम्हाला हे दाखवते। हा तुम्ही इकडे लॉकचा ऑप्शन असतं, ह्याला तुम्ही लॉक करू शकता। लॉक झाल्यावर तुम्ही त्याच्यावर किती काही केलं तरी हा हलत अजिबात नाही। जर तुम्हाला त्याला अनलॉक करायचं आहे तर तुम्हाला डबल इकडे व्हॉल्यूमच्या बटनला प्रेस करून इकडे लॉकच्या बटनला ओपन करून नथला सरकवून मग परत तुम्ही ह्याला लॉक करू शकता। तुम्ही बघू शकता की ही स्क्रीन परत स्टॉप झालेली आहे, ती अजिबात हलत नाही आहे। तर आपण आता ही नथ बनवून घेणार आहोत, हिची ट्रेसिंग करणार आहोत। तर ही ट्रेसिंग मेथड आहे, पिंटरेस्टवरनं तुम्ही खूप छान छान डिझाईन ट्रेस करू शकता। तर हिला आता कशा प्रकारे बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। मी हा लॉक करून घेतलेला फोटो आहे। लॉक करून झाल्यावरती मी हिला खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे। आता मी हिला पूर्णपणे व्यवस्थित ड्रॉ करून घेते। तुम्ही पेन्सिलच्या साहाय्याने किंवा चॉकच्या साहाय्याने तिला तुम्ही ड्रॉ करू शकता। तुम्ही बघू शकता की माझी नथ अशी सुंदर अशी ड्रॉ मी करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण पूर्ण जे वर्क आहे ते प्लास्टिक थ्रेडच्या मदतीने करणार आहोत। तर हा प्लास्टिक थ्रेड आहे, हा तुम्हाला कोणत्याही आरी वर्कचं जिकडे मटेरियल अवेलेबल असतं त्या मटेरियलच्या शॉपमध्ये हा तुम्हाला मिळून जाईल। तर आपण ह्याला पहिला गाठ मारून घेणार आहोत। तर गाठ कशी मारायची मैत्रिणींनो, ह्याला आपण असं हातामध्ये पकडून ह्याला 2 ते 3 वेळा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं। फोल्ड झाल्याच्या नंतर त्याला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे। फिरवून झाल्याच्या नंतर ह्याला गाठ मारायची आहे। आणि आपण जरी थ्रेड असल्यावरती आपण एकच गाठ मारतो, हे प्लास्टिक थ्रेड आहे तर हे कपड्यावरनं पटकन वरतून येतो। तर त्यावेळी ह्याला 2 ते 3 वेळा गाठ मारा, म्हणजे तो व्यवस्थित कपड्याच्या खालच्या बाजूला सेट होऊन जाईल। उरलेला भाग आपल्याला कटरच्या साहाय्याने कापून घ्यायचा आहे। उरलेला भाग आपण कटरच्या साहाय्याने कापून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आरीवर्कची 24 नंबरची सुई घेणार आहोत। तुम्ही आरीवर्क करता 14 नंबर आणि 24 नंबर दोन्ही नंबरची सुई यूज करू शकता। 24 नंबरची ऑल इन वन आहे आणि तुम्ही त्याच्यावरती प्रत्येक काम खूप छान प्रकारे करता येतं। त्यानंतर आपण आता ही नथ बनवायला स्टार्ट करणार आहोत। तर पहिला आपण नथ मध्ये जो स्टोन लावलेला आहे, आपण जो हा स्टोन आहे जो नथ मध्ये यूज केलेला आहे, हा मधला जो ग्रीन स्टोन आहे तो आता आपण लावून घेणार आहोत। तर आपण ह्यातला हा ग्रीन कलर आहे तो मी यूज करणार आहे। हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्केटमध्येही अवेलेबल असतात, स्टेशनरीमध्येही अवेलेबल असतात। ह्यातला मी एक स्टोन घेऊन इकडे चिटकवून घेणार आहे। त्यासाठी मी B7000 ग्लू यूज करणार आहे। हा ग्लू खूप छान प्रकारे व्यवस्थितपणे चिटकून जातो। तर मी ह्याला इकडे चिटकवून घेतलेला आहे। त्यानंतर मी खालच्या ठिकाणी हा रेड कलरचा जो यूज केला गेलेला आहे त्यासाठी मी हा रेड स्टोन तिकडे यूज करणार आहे। तर त्यानंतर खालच्या बाजूला जो स्टोन यूज केला आहे, कुंदन स्टोन वापरला गेला आहे, त्या ठिकाणी मी हा कुंदन स्टोन वापरणार आहे।
तुम्ही बघू शकता मैत्रिणी, जे स्टोन आहे ते आपण सगळे व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे सगळे चिटकवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण शुगर बीट लावून घेणार आहोत. आपले स्टोन व्यवस्थित चिटकून गेलेले आहे. आपण पहिला वर केलेलाचा वरचा भाग आपण व्यवस्थितपणे बनवून घेणार आहोत शुगर बीटने. तुम्ही बघू शकता की मी हे शुगर बीट यूज करणार आहे. हे A-स्टार कंपनीचे शुगर बीट्स आहे. सगळ्यांचा प्रश्न असतो की मॅम तुम्ही कोणते शुगर बीट्स यूज करता, तर मी A-स्टार कंपनीचे शुगर बीट्स यूज करते. बिकॉज ह्याचा कलर सुद्धा जात नाही आणि हे मार्केटमध्ये प्रत्येक शॉपमध्ये अवेलेबल सुद्धा असतात. तर आपण स्टार्ट करूया. ते थ्रेडवर काढून शुगर बीट्स लावायला स्टार्ट केलं आहे. मैत्रीण, जेव्हा आपण शुगर बीट्स लावतो तेव्हा काही जण काय करतात की 4-4, 5-5 शुगर बीट्स एकत्र लावतात. तर तुम्हाला 4 शुगर बीट, 5 शुगर बीट एकत्र लावायचे नाही आहेत. तुम्हाला 3-3 शुगर बीट्सच घ्यायचे आहे. त्याच्याने काय होतं की तुमची जी फिनिशिंग आहे ती खूप छान प्रकारे येते आणि ती दिसतानाही खूप सुंदर असं दिसतं. तर आपण अशा प्रकारे सगळे शुगर बीट्स लावून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की माझी शुगर बीटची लाईन बनवून झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कधी जेव्हा टोकाचा पॉइंट असतो तो वरती यायलाच हवा. तो जेव्हा वरती येणार तेव्हाच तुमची फिनिशिंग अशी खूप सुंदर प्रकारे येते. तर इकडे आपला हा जो पॉइंट आहे ते कम्प्लीट करून झालेला आहे. त्यानंतर मी मोठे मणी यूज करणार आहे. मी 2.5 mm चे बीट्स इकडे यूज करणार आहे. ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो की ही पण लाईन सुद्धा आपण कंप्लीट करून घेतलेली आहे. तुम्ही आता बघू शकता की आपण आता इकडे ह्याला डायमंड लेस लावणार आहोत. तर डायमंड लेस कशा प्रकारे लावायची आहे, तर डायमंड लेस आपल्याला पहिला मेजर करून घ्यायची आहे. ह्याच्याने लुक खूप सुंदर आणि छान येतो नथीचा. तर आपल्याला हिला व्यवस्थितपणे असं मेजर करून घ्यायची आहे. आणि जो आपला एक पॉइंट आहे, तुम्ही बघू शकता, हा एक जो पॉइंट आहे त्याला मी इकडे एक्स्ट्रा ठेवूनच ह्याला कट करून घेणार आहे. तुम्ही याला कटरच्या साह्याने किंवा हाताने जरी फोल्ड केला तरीही तुटून जाते. आपण आता सगळ्या बाजूला गम लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की त्याचा शेप किती सुंदर प्रकारे आलेला आहे. आता आपण यानंतर जे मोठे मणी यूज केलेले आहेत ते 4 mm चे मणी आहेत.
ते आता आपण यूज करणार आहोत. आपण पहिला शुगर बीट्स यूज केलेले आहेत, त्यानंतर आपण 2.5 mm चे बीट्स यूज केलेले आहेत, त्यानंतर आता आपण हे 4 mm चे बीट्स यूज करणार आहोत. हे मनी मोठे असल्यामुळे आपल्याला सिंगलच मनी ह्याचा उचलायचा आहे. तुम्ही बघू शकता की आपला पूर्ण राऊंड कंप्लीट होत आलेला आहे आणि मी एक मणी लावलेला आहे. तुम्ही बघू शकता की ह्याचा पण टोक किती सुंदरपणे व्यवस्थित आणि वर आलेला आहे. आपण इकडे तर ह्याला लॉक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा पॅच आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण आता ह्याला शुगर बीट लावून घेणार आहोत. आपण शुगर बीट लावायला स्टार्ट केलेले आहे. अशा प्रकारे व्यवस्थित शुगर बीट लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला जितक्या छान प्रकारे क्रिएट नथ करता येते तितक्या प्रकारे तुम्ही करू शकता. आता मी ही डिझाईन सिलेक्ट केलेली आहे. अशा खूप साऱ्या पिंटरेस्टवरती तुम्हाला डिझाईन दिसतील. पिंटरेस्ट ॲप डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत. आरी वर्कच्या ब्लाउज पासून सिंपल पासून हेवी डिझाईन्स पर्यंत अवेलेबल आहेत. तुम्ही ऍप्लिकेशन तो यूज करून इझिली डिझाईन्स रेडी करू शकता. प्लस पेपर कॉपी ऍप तुम्ही यूज करा. पेपर कॉपी ऍप वरनं तुम्ही कितीही मोठी डिझाईन असली तरी तुम्ही त्याला ट्रेस व्यवस्थितपणे करू शकता. तर मी इकडे पूर्णपणे आता शुगर बीट कम्प्लीट करून घेणार आहे लावून. माझे अर्ध्यापर्यंत शुगर बीट्स ऑलमोस्ट लावून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की मी 3-3, 4-4 शुगर बीट्स घेऊन लावलेले आहेत.
आपले शुगर बीट्स आता लावून झालेले आहेत. आपण इकडे ह्याला लॉक करून घेणार आहोत. ह्यानंतर मी इकडे डायमंडची लेस लावून घेणार आहे. डायमंडची लेस मैत्रीण जसं मी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, मी ह्याला पहिला मेजर करून घेणार आहे. त्यानंतर मी ह्याला इकडनं कटिंग करून घेणार आहे. गमच्या साह्याने आपण ह्याला इकडे पूर्णपणे गम लावून घेणार आहोत. आता आपण ही डायमंडची लेस व्यवस्थितपणे इकडे अटॅच करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की व्यवस्थितपणे आपल्या डायमंडची लेस लावून झालेली आहे आणि त्याचा टोकही वर साईडला आलेला आहे. किती सुंदर असा पॅच पूर्ण रेडी झालेला आहे आपला. त्यानंतर आपण 4 mm चे व्हाईट कलरचे बीड्स वापरणार आहोत. त्याने सुंदर आपली अशी नथ कव्हर अप होऊन जाईल. तुमच्या आवडीनुसार तिला तुम्ही वेगळ्या प्रकारे पण क्रिएट करू शकतात. मी एक मणी ह्याच्यामध्ये टाकत आहे. एक मणी टाकल्याने आपली फिनिशिंग खूप सुंदर येते मैत्रिणींनो. तर तुम्ही प्रयत्न करा जास्तीत जास्त की तुम्ही एक मणी टाकायचा. तुम्ही बघू शकता की आपली नथचा जो वरचा पॅच आहे आपण पूर्णपणे रेडी करून झालेला आहे आणि तो किती आणि खूपच छान दिसत आहे. तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या नथ तुम्ही तुमच्या ब्लाउज वरती रेडी करू शकता दोन्ही हातावरती. किती सुंदर असा पॅच आपण रेडी केलेला आहे आणि व्हाईट मणी लावल्याने मैत्रिणींनो त्याचा लुक तुम्ही बघू शकता की किती सुंदर आलेला आहे. किती सुंदर अशी नथ आपण पूर्णपणे रेडी करून घेतलेली आहे. आपलं व्हाईट कलरचे जे पर्ल आहेत ते आपले ऑलमोस्ट लावून होत आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपण जितकं ड्रॉ केलं होतं चॉकच्या साह्याने तितकं आपलं ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला अजूनही त्यात काही डिझाईन्स वाढवायचे असतील तर तुम्ही वाढवू शकता. मी आता माझी ही लास्ट डिझाईन आहे, मी इकडे त्याला स्टॉप करून देणार आहे. तुम्ही बघू शकता की ह्याचं टोकही खूप सुंदर असं आलेलं आहे आणि त्याला आपण व्यवस्थितपणे आता इकडे लॉक करून आणि इकडे स्टॉप करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा पॅच रेडी झालेला आहे आपला. त्यानंतर आता आपण हा जो खालचा पॅच आहे हा रेडी करणार आहोत आपण इकडे.
त्यासाठी आपण शुगर बीट्स घेणार आहोत. आपण गमच्या साह्याने ह्याला कुंदनला चिटकवून घेतलं होतं. त्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूला शुगर बीट्स लावून घ्यायचे आहेत. मैत्रिणी 2 किंवा 3 शुगर बीट्स तुम्ही एकत्र लावू शकता. तुम्ही बघू शकता की शुगर बीटच्या साह्याने आपण त्याला कव्हर अप करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण 2.5 mm ची आपण बीट्स यूज करणार आहोत. त्याच्याने आता आपण कव्हर अप करणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण 2.5 mm च्या मनीने हे कव्हर अप करून घेणार आहोत. त्यानंतर आपण डायमंडची लेस यूज करणार आहोत. व्यवस्थितपणे आपण गम लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की गमच्या साह्याने व्यवस्थितपणे आपण ह्याला स्टिक करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण 4 mm चे बीड्स यूज करणार आहोत. तुम्ही बघू शकता की मी इकडे 4 mm चे बीड्स यूज करून आपण जे ड्रॉ केलेली जी डिझाईन होती त्याला मी पूर्णपणे आता कव्हर करून घेणार आहे. आपण व्हाईट कलरचे बीट्स लावणार आहोत. व्हाईट कलरचे बीट्स नंतर पण एक शुगर बीट, परत व्हाईट बीट, एक शुगर बीट असं करून आपण लावून घेणार आहोत.
तुम्ही बघू शकता की आपण व्हाईट कलरचे बीड्स लावून घेत आहोत आता. तुम्ही बघू शकता की दोन्ही पॅच व्यवस्थितपणे एकमेकांना व्यवस्थित अटॅच पण झालेले आहेत. आपण ह्या पॅचला तिकडे व्यवस्थितपणे लॉक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की सेकंड पॅच सुद्धा किती सुंदर असा आपला रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता की आपली नथचे सगळे पॅचेस जे आहेत ते पूर्णपणे रेडी झालेले आहे. सेम फोन सारखी बघा तुम्ही फोन मध्ये आणि ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की आपली सेमच नथ सुंदर अशी रेडी झालेली आहे. त्यानंतर आपण जी ही लाईन आहे आता ही कंप्लीट करणार आहोत. कटबीट्सने कंप्लीट करणार आहोत. तर आपण कटबीट्स व्यवस्थितपणे भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण सुईच्या साहाय्याने तिकडे कटबीट्स लावणार आहोत. कटबीट्सचे मी तुम्हाला इझी मेथड दाखवते की आपल्याला कशा प्रकारे करायचंय. हा आपला कटबीट्सचा डब्बा आहे, ही सुई आहे. तर तुम्ही अशा प्रकारे इझी प्रकारे भरू शकता. तुम्ही बघू शकता की पटकनच आपल्या सुईमध्ये कटबीट्स आलेले आहेत. तर ही इझी मेथड जी आहे ती आपण यूज करू शकतो. कटबीट्स वापरण्याचं रिझन हा आहे की याचा लुक खूपच छान आणि खूपच सुंदर वाटेल. आता आपण ही पूर्ण जी लाईन आहे ती कटबीट्सने कव्हर करून घेणार आहोत. आपण इकडे कटबीट्सने ही पूर्ण लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. आता
तुम्ही बघू शकता की आपली ही जी लाईन आहे ती किती सुंदर प्रकारे रेडी झालेली आहे। आता आपण ह्याला अजून सुंदर दिसण्याकरता स्टिचिंग करून घेणार आहोत। इकडे मी लॉक करून घेतलेला आहे आणि अजून सुंदर दिसण्याकरता आपण ह्याला स्टिच करणार आहोत। तर स्टिच आपण कशाने करणार आहोत, तर हा जरी थ्रेड आहे, जरी थ्रेडने आपण स्टिच करणार आहोत। तर सेम मेथड आहे जरी थ्रेडला सुद्धा। ह्याला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। गाठ मारून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला लॉक करून घ्यायचं आणि जो उरलेला भाग आहे हा कटरच्या साहाय्याने आपल्याला कापून घ्यायचा आहे। आणि ह्याची जी आउटलाईन आहे ती आपण आता स्टिच करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता की जे कटबिट्स आपण लावले आहेत त्याला आउटलाईन दिल्यामुळे किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। तुम्ही पूर्ण नथीला याची आउटलाईन दिलं तर खूप सुंदर दिसेल। खूप सुंदर अशी फिनिशिंग दिलेली आहे। एक साइडने आपली सुंदर अशी लाईन रेडी झालेली आहे। त्यानंतर आपण दुसऱ्या साइडने पण रेडी करणार आहोत। तुम्ही बघू शकता की स्टिचिंग किती सुंदर प्रकारे आलेली आहे। तुम्हाला ही मैत्रिणींनो अशी स्टिचिंग करायची आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर नथ रेडी झालेली आहे। तुम्हाला ही अशी डिझाईन शिकायची असेल किंवा आरीवर्क शिकण्याची खूप आवड असेल पण जवळपास कुठे क्लासेस अवेलेबल नसतील तर तुम्ही मला YouTubeवरती फॉलो करू शकता। चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। अशा खूप सुंदर आणि छान छान व्हिडिओज तुम्हाला डेली अपडेट्सवरती भेटत जातील। तुम्ही बघू शकता आपण डबल स्टिच केल्यामुळे किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि किती सुंदररित्या ते चमकतही आहे कटबिट्स लावल्यामुळे। पूर्णपणे आपली स्टिचिंग झालेली आहे। आता आपण इकडे ह्याला सुईच्या ह्याच्याने लॉक करून घेणार आहोत। आपण ह्याला लॉक करून घेतलेला आहे। मैत्रिणींनो बघू शकता की आपली सुंदर प्रकारची किती सुंदर अशी नथ रेडी झालेली आहे। आता आपण जो हा खालचा पोर्शन आहे, जो नथ बनवायचा हा जो पोर्शन आहे, इकडे मी तुम्हाला लटकन बनवून दाखवणार आहे। त्याच्यामध्ये मनी अटॅच केलेली आहे बट लटकन लावल्याने ह्याचा लुक खूपच सुंदर आणि खूपच छान येणार आहे। ते लटकन आपल्याला कशा प्रकारे लावायचं आहे, हे सुईचं पॅकेट येतं मटेरियलच्या शॉपमध्ये। तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या सुया अवेलेबल असतात। तर तुम्ही याच्यातली सर्वात स्मॉल सुई आहे, आपण यातली आता एकदम सर्वात स्मॉल सुई काढून घेणार आहोत। आपण ह्यातून सर्वात स्मॉल साईजची सुई काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण रेडी घेणार आहोत। पहिला मैत्रीण जेव्हा तुम्ही लटकन लावता तेव्हा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की त्या सुईतनं तुमचा शुगर बीट जातं आहे का। तुम्ही बघू शकता की माझा शुगर बीट त्या सुईतनं गेलेला आहे। सुईमध्ये धागा टाकून घ्यायचा आहे। धागा गेलेला आहे आपला। आपल्याला जास्त धागा लागणार नाहीये, थोडाच धागा लागणार आहे। तर मी एवढा धागा घेतलेला आहे, त्याला आपण गाठ मारून घेतलेली आहे। तर मैत्रिणीला लटकन कसे लावायचे आहेत, तर आपल्याला पहिला शुगर बीट्स घ्यायचं, सुईतनं धागा वर घ्यायचा आहे। आपल्याला जे काही लटकन लावायचं आहे तिकडे मी इकडनं धागा वर घेतलेला आहे। त्यानंतर मी आता 4 शुगर बीट्स इकडे सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत। त्यानंतर जो हा पिवळा कलरचा लटकन आहे, क्रिस्टलचा मी यूज केलेला आहे, तो टाकून घेतला आहे। त्यानंतर अजून एक आपल्याला शुगर बीट घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की मी 4 शुगर बीट, क्रिस्टल आणि अजून एक शुगर बीट घेतलेला आहे। त्याला लावायचं कशा प्रकारे आहे, तर आपल्याला शुगर बीट मागे घ्यायचा आहे।
सुईच्या साह्याने आपल्याला जितके आपण स्टोन इकडे टाकलेले आहेत ते स्टोन मधून पूर्णपणे खालच्या साईडला सुई टाकून आपल्याला खेचून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा लटकन लावून झालेला आहे माझा. त्यानंतर आपण अजून एक लटकन अटॅच करणार आहोत. सेम तशाच प्रकारे आपल्याला दुसराही लटकन लावून घ्यायचा आहे. इथे 3 शुगर बीट टाकलेले आहेत, क्रिस्टल टाकलेला आहे. त्यानंतर मी अजून एक शुगर बीट टाकलेला आहे. शुगर बीट मागे घेऊन आपल्याला सुईच्या मदतीने जेवढे मणी आपण टाकलेले आहेत त्यातून शुगर बीट खाली काढून घ्यायचं आहे. आपल्याला सुई खालच्या बाजूने घ्यायची आहे. सुई टाकून झाल्यावरती आपल्याला खाली गाठ मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की आपली नथ किती सुंदर अशी रेडी झालेली आहे. आपण खाली गाठ मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता सेम आपण नथ बनवलेली आहे. तुम्हालाही अशी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशीच तुम्हाला अजून व्हिडिओ बघायची इच्छा असेल तर नक्की मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.